मित्रांनो, यानंतर आपण थोडक्यात विकास अवस्था बघूयात। तर जन्मपूर्व अवस्था यामध्ये पहिली अवस्था आहे जनना अवस्था, जी 0 ते 2 आठवडे असते। त्यानंतर असते गर्भावस्था 2 ते 10 आठवडे। त्यानंतर भ्रूणावस्था 10 आठवडे ते जन्मापर्यंत आणि चौथी अवस्था असते अर्भका अवस्था, जन्मापासून 1 महिना। त्यानंतर विकास अवस्थेमध्ये दुसरा टप्पा म्हणजे जन्मोत्तर अवस्था, यामध्ये शैशव अवस्था 1 महिना ते 2 वर्ष। त्यानंतर बाल्यावस्था, तर बाल्यावस्थेचे 2 प्रकार पडतात, पूर्व आणि उत्तर। तर पूर्व बाल्यावस्था म्हणजे 2 वर्ष ते 6 वर्ष आणि उत्तर बाल्यावस्थेचा कालावधी 6 वर्ष ते 12 वर्ष इतका असतो। त्यानंतर किशोरावस्था, तर किशोरावस्था 12 ते 18 वर्ष असते। यामध्ये देखील पूर्व किशोरावस्था आणि उत्तर किशोरावस्था असे 2 प्रकार पडतात। त्यामध्ये पूर्व किशोरावस्था 13 ते 16 वर्ष आणि उत्तर किशोरावस्था 16 ते 18 वर्ष असते। यानंतर कुमारावस्था 12 ते 21 वर्ष, तर यामध्ये देखील 2 प्रकार, पूर्व कुमारावस्था किंवा यालाच पौगंडावस्था असे देखील म्हणतात, जे की 12 ते 16 वर्ष आहे आणि उत्तर कुमारावस्था 16 ते 21 वर्ष आहे। यानंतर तारुण्य अवस्था 21 ते 40 वर्ष, प्रौढावस्था 40 ते 60 वर्ष आणि वृद्धावस्था 60 ते मृत्यूपर्यंत। मित्रांनो, या ज्या विकास अवस्था आहे यामध्ये थोडेफार चेंजेस होत राहतात, परंतु ह्या ज्या अवस्था आहेत तर ह्या आपण आपल्याला जे PYQ आलेले आहे त्यानुसार बघत आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।